नमस्कार मंडळी, मी तुषार भगत आणि कोकणचा विश्वा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत वेंगुर्ला बंदर. वेंगुर्ला बंदर महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर वसलेलं एक नामांकित बंदर आहे, जे पर्यटन, मासेमारी व व्यापार इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये ते बंदर बघूया आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मग चला, आता आपण बाहेर पडतलो वेंगुर्ला बंदरवर जाऊक. आजचा जरा वातावरण बरा बघा, माझ्या मागे कडकडीत ऊन पडलेला असा. काल जरा पावसानं घोळ घातलेलो, त्यामुळे आमका काही लांब जाऊचो योग नाही, त्यामुळे आम्ही अडकलेलो मधीच. पण आज जरा वातावरण मस्त असा, तर लवकर बाहेर पडाया, कारण पावसाचा काय खरा नाही, तो केव्हाही येऊ शकता. पण आज जरा शक्यता कमी दिसता पावसाची. आणि हे ब्लॉग तुमका नक्कीच आवडतलो खूप, अशी आशा असा माका. चला मग तर बंदर बघूया आता. तर फायनली मी आता पोचले वेंगुर्ला बंदरवर, आणि इथे इल्यावर समजला की इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हे बघा पाठीमागे वेंगुर्ला बंदरचं सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे जास्त कोण नाही येऊ. तरी आपण थोडीफार इकडची माहिती घेऊया. आता एवढ्या लांबून आपण इलो खरे. तर हे बघा, हडे आता काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचा. तर ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल जर बोलायचं झालं तर शिवकालीन काळात हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. येथून मुख्यतः मसाले, सुपारी, नारळ, काजू, मासळी इत्यादींची आयात निर्यात होत असे. ब्रिटिश काळातही एक गाजलेले व्यापारी केंद्र होते. आणि भौगोलिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर बंदराच्या आजूबाजूला उंच डोंगर आणि घनदाट हिरवाई आहे. समुद्र शांत असल्या कारणाने जहाजांना थांबण्यासाठी आणि व्यापारासाठी हे ठिकाण अनुकूल ठरते. हे बघा किती मस्त आहे. हे बघा, आता हे आहे समुद्र, आमचा बंदर वेंगुर्ला बंदर. हे बघा किती सुंदर असा, आणि अथांग समुद्र जो. हे बघा, बंदराच्या आजूबाजू डोंगर आणि घनदाट हिरवाई आणि शांत असं समुद्र. हे बघ, हे बघा, समुद्रात आजही येथे मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकणातील फळे, काजू, नारळ यांचा व्यापार येथे होतो. बंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनार, द्वीपगृह, लाईट हाऊस तसेच आसपासचे समुद्र किनारे खूप आकर्षक आहेत. आणि या जेट्टीवरून सुंदर असा सूर्यास्त दिसतो. इथून डॉल्फिन सफारी, बोटिंग आणि मासेमारी पर्याप्त उपलब्ध आहे. तर आता मी इलेलं असं झुलत्या पुलावर. तर बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता झुलता पूल. मस्तच दृश्य. अरे असं समुद्र, अरे खाली बोटिंग, कायाकिंग पण अवेलेबल असा. खाडीत तुम्ही बोटिंग पण करू शकतात. आणि हे बघा, कायाकिंग आणि बोटिंग, वा मस्त. फॅमिलीक तुम्ही कधीतरी घेऊन या सगळेजण, तर तुमका खूप मजा येते. धडे आता हे तुम्ही बघू शकता, धडे रापणीचे होडी येईल असतात माशाचे. त्यांना काहीतरी गावला असताला मासे. हे बघा, आत्ताच एक होडी येईल या माशाची.
तर संध्याकाळी आपण परत थडे जाऊया वेंगुर्ला बंदरकडे. थंय आपणा मासे विक्रेती बघूक गावतली, कारण आता सध्या त्यांचो बसायचो टाइम नाही जाऊ. आता थोड्या वेळात अर्धे एक तासात ती त्या मासे विकूक बसतली. तोपर्यंत आपण मस्त कोंडोरा बीचवर फिरून येऊया आणि मग थंय परत जाऊया. त्याच्या आधी आता आपण चाललो कोंडोरा बीचवर. आता मी इलय कोंडोरा बीचवर. या बघा माझ्या मागे कोंडोरा बीच असा आणि ही नारळी बागा. इथून आता आपण उतरल्या कोंडोरा बीचवर पोचू. शे बघा नारळाचे पूर्ण बाग बघा किती सुंदर असा. बघा किती मस्त असा आहे बघा. वा 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 मजा येईल मजा येईल. मस्त नारळाची झाडा मागे बघा थंड अशी वार सुटली. मस्त थंड वार सुटलं थंडगार. बघा 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 वा 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 मजा येईल मजा येईल मजा येईल. आणि ह्या पाणी जाऊन भेटता समोर हडे समुद्रात. त्या बघा हे समोर अथांग समुद्र असा. तर त्या बीचच्या समोर एक शिव शंकराचं मंदिर पण आहे. हे बघा हे मंदिर बघा शंकराचं मंदिर. हे बघा हडे पण दगड असत खडक असत मध्ये मध्ये. हैसून तुमका पार करूया. तर हैसून जर जावचं झालं तर तुमका पाय जरा घडला होय. जरा पाय खट लावून जावं. शुभम सांभाळून पाय घडला या. तर शिया बघा इथून जर तुमका जाऊचं झालं तर पाय जरा घट लावून जाऊया. आमचा सुंदर असा कोंडोरा बीच. डोंगर नारळाची झाडा वा 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 मस्तच. इकडे समुद्र आणि मध्ये मध्ये खडक असत. ही बघा दगडावर उभो असेल मी आता. मागे माझ्या समुद्र नारळाची झाडा बागा डोंगर सगळा कसा एकदम ओके मध्ये. कॅक्टर्स पण असत धडे. हे बघा कॅक्टर्स पण असत. हे बघा खडक मोठमोठी खडपा धडे. हे बघा मस्तच दृश्य. ह्या बघा खडपार. आता ह्या आपण जरा चढाया. तर मी खडकार जाते हडे मोठमोठी खडका असत. पाय जरा खडला होयो घसारा खूप जाता. वरती काही लाटा येणार नाही इतकी पण आता खडकार जाऊया हडे. बघा माझ्या मागे खडक आणि मागे अथांग असं समुद्र असा. मी तंगशेर वरती जाऊचा प्रयत्न करतोय
जितक्या वरती जाऊ घेत तितके, आणि मी सगळे टॉपला आता इल्लो असं हो. मागे माझे समुद्र हो बघा, खडका हो बघा, मस्त असं व्ह्यू, आणि ही मागे नारळाची झाडा. वा वा वा, मजा येईल. कोंडुरा बीच या बघा, या खडकाच्या टॉप वरून या बीचचा दृश्य, नयन रम्य दृश्य असा. बघा मध्ये जरा पाऊस आणरलेलो. हे बघा खडक, डोंगर, झाडी. वा वा, मजा येईल. मी या खडकावर बसलेलो आहे मस्त एकांतात. तर असं म्हणतात की एकांतात स्वतःचा शोध लागतो. तर जर कोणाला स्वतःचा शोध लावून घ्यायचा असेल तर या खडकावर येऊन बसा. बघा हे माझ्या आता हे समोर समुद्र, आणि मी त्याच्या समोर बसलेलो खडकार. या सगळं दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसून माका हलांसारखेच वाटणार नाही. वा 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 वा, नारळाची झाडा बिडा सगळा कसा एकदम परफेक्ट असा हिरव्यागार. असून जाऊचा खरंच मन नाही आता घराकडे. असं वाटतं हैदराबादचा. तर आता कोंडुरा बीच वरून आम्ही जातो वेंगुर्ला बंदरवर. तर आता थंय काहीतरी मासे बिशे गावतात का बघूया. चांगले मासे गावले तर मग घेऊन ते घरात जातो आम्ही. बघा तर आम्ही कोंडुरा बीच वरून चाललो. तर आता संध्याकाळचे 6:15 झाले असत, आणि आम्ही वेंगुर्ला बंदरावर परत इल्लो असो मासे वारात. हो बघा, वेंगुर्ला बंदरवरचा बाजार मासे विक्रेती. हा वेंगुर्ला बंदर. अरे आम्ही आता मासेवारा गेलो. काय घेते गो? धोडकरे असेल मग. कसे आहे ते? 400 रुपये किलो भाव, 300 रुपये. 1200. काय 1200? दोन्ही का एकच? पापलेटा कशी घे? बांगडे ताजा ये देखते क्या? ती 500 रुपये किलो आहे. ही 2 येतात. ते नगा ग्रॅमावर आहे, म्हणजे तुम्हाला एक हवी घ्या, 2 हवे 2 घ्या असं आहे. सौदा आहे 400 रुपये. 400 रुपयाला सगळे आहे. 500 रुपये किलो. किलो आहे. किलोवर देणार? किलोवर आहे. एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहे. फ्रेश आहे. फ्रेश आहे. किलोवर आहे 500 रुपये. हे बघा 1 किलो झाले, 2 500 झाले. देऊ 2 500. नको, ती एक कमी कर. तो दी एक. बरे आहेत ना? उसके ते 8 दिवस आम्ही इलो सर महिने 20 रुपये दे. हे बघा बुगडी. मुंबई गुप्पा भांडण ना. जाऊचा झाला उद्या मुंबई. काय सांगतो 500 रुपये 3:1. आपू भयो मापू मापू आता बरं. मापू हे बघा मी घेतले हे माणके 500चा वाटा आहे स्क्विड एकदम. आणि ही आमची मोरी घेतलेली सुटी करता काकी. हे बघा आणि हे सौंदाळे, ही मोरी, बोंबील, सरमो
सरंगो मगो इसवण मोठ्यातलो हा अरे हा सरंगो हो बघा सरंगो घेतलो दादान आमच्या सरंगो तो माशाचो बाजार वेंगुर्ल्या बंदरवरचो माशाचो बाजार हो बघा आता आम्ही हयसर दुपारी इल्लो पण आमका काय गावाक ना आता संध्याकाळचं वर्तमानात आपण परत इल्लो हे बघा पैसून घेतले हळद घेतले का ही कशी घे हो ही कशी आहे ही 500 ती 1 किलो ही 400 रुपये 500 रुपये हे शर्मी मोठे आहेत मरे बरे हळद घेतलेले का तुळशीच्या लग्न घेतो लाग ये रे माझे सोन्या हे लाग आम्ही परत येतो तुझ्याकडे ही लोक आहे ये रे अक्षयच्या आधी बोल ये रे माझे जिल्हा तेव्हा होईल तेव्हा सोन्या येतो आम्ही तुझ्याकडे हे कसे बोलले हे 800 रुपये 1 किलो एक 400 रुपये काय रे भाऊ घेतला अडे साफ करू भयो काय हो माणके घेतले माणके हो मॅडम हे बघ ही खरेदी केली आहे माशाची 7-8 प्रकारचे मासे असत आज काय करा नाही मासे घेतलो तर आम्ही घराक जातो चला आता नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू तो व्लॉग जर तुमका आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला रे